आता हे जे एक सिस्टम आहे, मी फक्त साऊथ मुंबई नाही, एक जनरल मुंबईचं हे थोडं थोडक्यात समजवा, कारण आज लोक जेव्हा नगरसेवक निवडायला जाणार आहेत, कारण एकदा ही झाली घटना, वोट दिलं की पुढची 5 वर्ष तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. एक हे त्याप्रमाणेच आहे, जसं एक आपण पूर्वी ऐकत होतो की झोपडपट्ट्या आहेत. हो, त्या त्या झोपडपट्टीमध्ये झोपडपट्टी दादा, मग तो त्या सगळ्या झोपडपट्टीवाल्याकडनं त्याचा प्रोटेक्शन मनी गोळा करणार आणि तो वरचे जे स्तर आहेत त्या प्रत्येक स्तरावर तो थोडं नेऊन देतो. त्याला तिथं त्या झोपडपट्टीला काहीही धोका होत नाही. अगदी तसंच परिस्थिती इथे फेरीवाल्यांची आहे. जसा फेरीवाले उभे राहतात, 100 फेरीवाले उभे राहिले, त्या 100 फेरीवाल्यांच्या वर एक बॉस आहे, तो त्यांच्याकडे नियमित म्हणजे दैनिक पैसे गोळा करतो आणि ते गोळा झाल्यानंतर ते वरचे जे मग लोकप्रतिनिधी आले, महापालिकेतले अधिकारी आले, कर्मचारी आले, थोडेफार पोलीसवाले पण आले. माझा प्रश्न तोच होता, निश्चितपणे कारण जो तो काय म्हणतो, एक साधा माणसांचा एक स्वभाव आहे ना की माझ्यासमोर जर ही 10 माणसं पैसे कमवते तर मी का गमावू, सिस्टम आहे, दुनिया ही ऐसी है. ही म्हण तोंडावर फेकायला चांगली असते ना की अरे तुम सिस्टम के खिलाफ जाके क्या करेगा, हे सगळं सिनेमातले वाक्य आपण बघतोच ना. आणि मग सिनेमातल्या त्या हिरोचा काय ते हैराणी होते हेही बघतो. किंवा प्रत्यक्षात सुद्धा आम्ही बघितलंय की जी माणसं चांगली काम करत होती खात्यामध्ये त्यांना अक्षरशः नकोसं करून टाकलं जातं. गोरा खैरनार त्यातलेच होते. गोरा खैरनार यांनी किती इफेक्टिव्हली काम केलं साहेब, पण ह्या सिस्टमने त्यांचा बळी घेतला ना शेवटी. आज कोण त्यांची आठवण करताय? त्या माणसांनी आपलं घरदार सगळा वेळ सगळी सोडून 24 तास की हे सगळी ही घाण दूर करावी म्हणून त्यांना आपल्या जीवापाड प्रयत्न केले. आज त्या माणसाची आठवण कोण काढताय? कोणीच नाही. आजच्या गोष्टीला मला अभिमान आहे, खरं सांगतो. तुकाराम मुंढेसारखी माणसं या प्रशासनामध्ये आहेत. किती आहेत? बोटावर मोजणं म्हणजे बोट नाही, एकच हो. आता दुसरा मुंडे मला दाखवून द्या. तुकाराम मुंडे, लोक मुंडे म्हणजे सॉरी मी तसं म्हणजे हे नाहीये. दुसरे तुकाराम मुंडे मला दाखवून द्या. नाही आहेत. हे जेव्हा जास्तीत जास्त पदावर येतील तेव्हा काहीतरी आशा आपल्याला ठेवता येईल की काहीतरी या सिस्टमचं भलं होईल आणि जनतेला थोडासा रिलीफ मिळेल. आणि ते होत नाहीये, कारण अशा अधिकाऱ्यांना येऊ दिलं जात नाही. दुसरे मुंडे, दुसरे खैरनार आपण बघितलं, त्यांच्यामुळं वरच्यांचं नुकसान व्हायला लागतं. त्यांच्यामुळं वरच्यांचं हे असं ही लिंक आहे. बाबा गडी आणि टपरी असे 1-2 तुम्ही आम्हाला ऑफ द रेकॉर्ड काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यावर जर तुम्ही त्या छोट्या कथाच म्हटलं, हे काय असतं माहिती का, जसं सांगितलं की झोपडपट्टी दादा असतो, तसंच ह्या मुसाफिर खाण्यामध्ये अंडरवर्ल्ड जे आहे ना, जे इथून अंडरवर्ल्ड उडालं, तो दाऊद गेला, मेमन गेले, हे गेले, तर ते गेले म्हणजे त्यांनी सगळं सोडून दिलं अशातला भाग नाही. त्यांची काही माणसं ती पेरून ठेवलेली असतातच. त्यांना आपल्या मूळ स्थानाविषयी फार प्रेम असतं, ते सोडत नाहीत ते. त्यामुळे मग त्यांच्या वर्चस्वाखाली काम करणारी माणसं असतात, ती त्यांच्याशी अतिशय प्रामाणिक असतात. इथे जे काय घडतंय ते लगेच त्यांना टाकोटाक त्यांना मोबाईलवर त्यांना तिकडे पास ऑन मेसेज होतो की इथं काय घडतंय ते. अगदी इतकं की इथे कोकळी म्हणून नवीन ऑफिसर आलेला आहे आणि तो काय करतोय हे सगळं तिथं वरपर्यंत कराचीपर्यंत जातं. मग आज महापालिकेने रेड काढली आहे, आज सगळ्या टपऱ्या तुटणार आहेत, ते पण तिथपर्यंत जातच आहे. डे टू डे खबर त्यांना जाते. तसंच त्याच्यामधले हे जे 1-2 मोरके आहेत त्यांचे मुकादम म्हणा हरकत नाही. एक बाबा घडी म्हणून होता, तो एक दुसरा फरीद लेटस म्हणून होता. पण ह्यांचं काम काय असं माहिती का, अशी एखादी सिस्टम जर आपल्या महापालिकेचे लोक आले तर दहशत निर्माण करायची, 4 दगड फेकायचे लोक घाबरतात, आपल्या जीवाला घाबरतात. मग इथं ह्या लोकांचे कसं असतं माहिती का की जेव्हा हे एकटे असतात तेव्हा दुबळे असतात, पण जेव्हा संघटित होतात तेव्हा ते मुजोर होतात. कधी समजणार आपल्या लोकांना? कधी समजणार लोकांना हे? पण तिथे सुद्धा हेच असतं की एकदम समजा सरकारी माणसं कोणी आली लगेच 100 माणसं गोळा होतात. खंड क्या है साहब, नुसतं काही करत नाहीत, मारत नाहीत, नुसतं क्या है साहब. 100 माणसं बघितली क्या है साहब म्हणाले की ती ऑफिसर असतात ते घाबरून जातात. कोणी घाबरत, आपल्या जीवाला घाबरतात. आणि मग हे बाबा गडी किंवा हा फरीद लेटर सारखी माणसं असतात ते त्यांना लीड करतात, त्यांचे लीडर बनतात. क्या है साहब, आप हमारे तरफ ही ऐसा करने को आए, आपको सिर्फ क्या हम ही दिखते हैं क्या, हम ही आपके दुश्मन है क्या, आपको कुछ चाहिए तो बोलो हमको, ओपन ऑफर करतात. हे असले प्रकार करून आणि त्यांना माहित असतं त्यांना दुसरी कामं काय असतात. त्यांना काही
10 ते 5 पर्यंत पुढे जाऊन त्यांना ऑफिसमध्ये काम करायचं नाहीये. त्याला माहिती आहे जर कोकिळ सारखा माणूस इथे आला ना आपल्याला त्रास देतोय, मग काय करायचं, मग कमिशनरला गाठायचं, त्यांच्याकडे तक्रार करायची, त्यांच्याकडे सांगायचं साहब क्या है ये, ऐसा कर रहा है वैसा कर रहा है, इसको निकालो यहाँ से, पैसा भी नहीं लेता है, निकालो यहाँ से. दाम साम दाम दंड भेद ह्या जे हे आहे ना, हे सगळे प्रकार ते वापरतात. समजून सांगतात, तुम्हाला गोड बोलतात, क्या साहब आपको क्या चाहिए बोलो हमको, हम देते आपको, अशा ऑफर देतात सरळ. मग ते नाही ऐकलं तर मग भीती, इकडं तिकडं, हे सगळे प्रकार अवलंबले जातात. त्यासाठी त्यांना कलेक्टिव्हली एक लीडर लागतो. तसे हे त्यांचे मुकादम असतात त्या ठिकाणी, ते सगळं तिथलं सांभाळतात.